आफ्टरनून सगळ्यांना. सरांनी तुम्हाला प्रिलिम्स बद्दल एक रफ ओरिएंटेशन दिलेलं आहे. थोडं मी प्रिलिम्सचा सिलेबस बद्दल जास्त बोलणार नाही, पण आपला बॅच कसे होईल आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीबद्दल मी बोलतो. सरांनी सांगितलं 175 दिवस आपल्याकडे आहेत, बरोबर. प्रिलिम्स 2 पेपर होतं. पहिला पेपर आहे जो जीएस सरांनी सांगितलं की ज्याचे मार्क्स जे आहेत ते ऍक्च्युअली आपल्या मेन्सच्या मेरिटसाठी, मेन्स म्हणजे प्री क्वालिफाय होण्यासाठी हे पकडलं जाईल. ओके, तर 200 मार्क आहेत, 2 क्वेश्चन्स आहेत, 2 तास आहेत. त्यानंतर पेपर 2 जर घेतला तर 200 क्वेश्चन 2 आवर्स. पण हा जो टॉपिक आहे पेपर 2 हा क्वालिफाईंग आहे, म्हणजे मिनिमम मार्क्सच्या पुढे तुम्हाला पडले, 1/3 पेक्षा जास्त पडले तर तुमचा पेपर 1 चेक होतो. पेपर 2 ला तुम्हाला टॉपर यायची गरज नाही. हे बेसिक. पेपर 2 जो आहे तो सगळा काय आहे, क्वांट रिझनिंग वगैरे जनरल मेंटल ॲबिलिटीचे विषय आहेत. ओके, मग इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना तर काही एवढं अवघड जात नाही, आणि नॉन इंजिनिअरिंग जसं ॲग्रिकल्चरचे विद्यार्थी असतील तर त्यांना सुद्धा पॅसेजेस खूप असतात सोडवायला, तर त्यामधून मार्क्स तुम्हाला मिळतात. ओके, त्यामुळे हा काय खूप चॅलेंजिंग पार्ट नसतो पेपर 2 क्वालिफाय होणं. आपलं जे मेन कस लागतो तो पेपर 1 मध्ये, जो जीएस चा पार्ट आहे. सरांनी आता जे इतिहास भूगोल वगैरे सब्जेक्ट सांगितले तो पेपर 1 चा पार्ट झाला. याच्यामध्ये आता आपल्याला निगेटिव्ह मार्किंग असेल 1/4, म्हणजे 25%. तुमचे 4 प्रश्न चुकली तर एका प्रश्नाचे मार्क जातील, बरोबर. 2 मार्काला एक प्रश्न आहे. 100 प्रश्न असतील पहिल्या पेपरमध्ये. समजा तुम्ही 4 प्रश्न चुकीचे अटेम्प्ट केले तर तुमचे 4 प्रश्नाला मार्क किती होते, प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क प्रमाणे 8 मार्क होते. त्याच्या 1/4 म्हणजे 2 मार्क तुमचे मायनस होणार. ओके, त्यामुळं इथं फक्त तुम्हाला अभ्यास करून उपयोग नाही, तुम्हाला मॅक्झिमम PYQ वगैरे सोडवावे लागतील, टेस्ट सिरीज सोडवावे लागतील. म्हणजे तुम्हाला तुमचा एक 6th सेन्स डेव्हलप होतो की मला आन्सर माहीत नसताना सुद्धा 4 पर्यायापैकी योग्य पर्यायापर्यंत कसं जायचं. ते जेवढे तुम्ही MCQ सोडवाल तेवढं आपल्याला ते लक्षात येत जाईल. आपण त्याचा सराव करून घेऊ. ओके, सिलेबस मी बोलत नाही, जे सरांनी सांगितलेलं आहे. करंट अफेअर्स, हिस्ट्री आहे, महाराष्ट्र आहे, त्यानंतर जिओग्राफी आहे, इकॉनॉमिक्स आहे, एन्व्हायरमेंट आहे आणि जनरल सायन्स आहे. आता याच्यामध्ये वेटेज ठरलेलं आहे. प्रत्येक प्रश्नामध्ये कुठल्या टॉपिक वरती जास्त प्रश्न विचारले जातात हे ठरलेलं आहे. फॉर एक्झाम्पल जर घेतलं, आता तुम्ही हिस्ट्रीमध्ये गेला तर हिस्ट्रीमध्ये आपल्याला एन्शियंट आणि मिडेव्हिल हे पण आहे, पण मेजर जे असतं ते इंडियन नॅशनल मुवमेंट आणि अलीकडच्या हिस्ट्रीला, मॉडर्न हिस्ट्रीलाच दिलं जातं. ओके, तर त्या पद्धतीनंच आपला सिलेबस कम्प्लिशनचं पण असेल, जिथं एखादाच क्वेश्चन विचारला जाईल आणि तेही कुठल्या सोर्स मधून विचारणार हे माहित नाही, अशाला टॅकल करण्यापेक्षा जिथं आपल्याला परफेक्ट माहित आहे. आता सरच आपल्याला पॉलिटी शिकवणार आहेत, तर पॉलिटीमध्ये तुम्हाला मार्क घेणं कम्पॅरेटिव्हली सोपं आहे, कमी एफर्ट्स मध्ये घेऊ शकता. तर आपल्याला तो टप्पा जो क्वालिफाय आहे तो क्रॉस करायचा आहे, बरोबर. आपल्याला इथं खूप नॉलेजेबल वगैरे व्हायचं नाही. म्हणजे तुम्ही जर नॉलेजेबल होत बसला तर मग तुम्हाला ते 4-5 महिने पुरणार नाहीत. मग त्या विषयात PhD करावी लागेल. कुठल्याही सब्जेक्टसाठी काही अंत नाही आहे किती डीप पर्यंत जायचं, बरोबर. त्यामुळं तुम्ही कायम PYQचं बुक तुमच्या सोबत ठेवलं पाहिजे. आपण लेक्चरमध्ये प्रत्येक फॅकल्टी तुम्हाला सांगेलच की याच्यावरती काय PYQ आलेले आहेत, कुठले इम्पॉर्टंट आहेत, पण तुमचं पण एक स्वतःचं अनालिसिस ते PYQ बघून झालं पाहिजे. ओके, सो PYQ ऍट द एंड ऑफ कोर्स पर्यंत तुमच्या सोबत राहायला पाहिजे. मी बाकीच्या सब्जेक्टला बोलत नाही, कुठलं मायनर आहे कुठलं, ते पुढं पुढं आपल्याला लक्षात येत जाईल. ओके, हे कॉम्प्रिहेन्शन आणि सीसॅटचा पेपर आहे, क्वालिफाईंग आहे, इतकं काही अवघड नाही. आता सध्या पॅसेजेसचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, तिथं आपण इझिली क्वालिफाय होऊ शकतो. कट ऑफ बाबतीत बघा, आता इंजिनिअरिंगचा सिव्हिलचा जो इश्यू आहे तर तिथं जास्त कट ऑफ लागत नाही, पण ऍग्रिकल्चर आणि राज्यसेवेला कम्पॅरेटिव्हली कट ऑफ जास्त लागतो, कारण मॉब जास्त आहे. ऍग्रीचे विद्यार्थी अशा आहेत की जे राज्यसेवा पण करतात, त्यामुळे त्यांची तयारी ऑलरेडी झालेली असते. सिव्हिलमध्ये कसं आहे की सिव्हिलमध्ये पुन्हा राज्यसेवा करणारे कमी आहेत, त्यामुळे सिव्हिलचं कॉम्पिटिशन फक्त सिव्हिल टेक्निकल पुरतं राहतं. ओके, त्यामुळे सिव्हिलच्या कट ऑफला बद्दल बोलत नाही. ऍग्रीचं बघा 21 ला 87 लागला होता. यावेळी आपली प्रिलिम्स वेगळी होती, म्हणजे सिव्हिल, ऍग्री आणि फॉरेस्ट असे तिन्ही मिळून टेक्निकलची प्रिलिम्स वेगळी होती. त्यावेळी कट ऑफ कमी लागायचा. ज्यावेळी इकडे मात्र सीसॅट प्लस कट ऑफ होता, त्यामुळे तो 228 लागलेला आहे राज्यसेवेला. 22 ला 97.5 लागला, इथं 106 लागलेला आहे.
त्यानंतर पहिल्यांदा 23 ला एक्झाम झाली, त्यावेळी ऍग्रीच्या जागा नव्हत्या, त्यावेळी इथं 108 राज्यसेवेचा कट ऑफ लागला. 24 ला अजून आपली टेक्निकलची यायची आहे. काल पुन्हा रिवाइज झालं राज्यसेवेचं, 117 ओपनला आहे, ईडब्ल्यूएस ला 110 लागलेला आहे. ओके, सो कधीही तुम्हाला राज्यसेवेला कट ऑफ जास्तच असणार आहे, त्या कंपॅरिझन मध्ये टेक्निकलला कमी असेल. फक्त ह्या वर्षी आता फॉरेस्टची एक्झाम आहे, तर फॉरेस्टला जनरली जागा खूप कमी असतात. आतापर्यंत 40 ते 60 या दरम्यानच जागा असायच्या, ह्यावेळी 144 जागा आहेत. बरोबर. सो इथं ज्यावेळी 40-60 जागा असायच्या त्यावेळी राज्यसेवेच्या पेक्षा 15 ते 20 मिनिमम म्हणतोय, त्याच्यापेक्षा पण जास्त कट ऑफ लागला. ज्यावेळी जागा अगदीच 20-30 होत्या, तर 117 प्लस 20-25 जागा एवढा कट ऑफ लागायचा. आता 144 जागा असल्यामुळं एवढा कट ऑफ जास्त जाणार नाही, पण तरी आपण एक 15 मार्काचा तरी डिफरन्स याच्यामध्ये ऍड करू शकतो. ओके, त्यामुळे ज्यांना फॉरेस्ट्री प्रिपेअर करायचं आहे त्यांची प्री वरती प्रचंड कमांड पाहिजे. आता तुम्ही सिव्हिलचे असाल, ऍग्रीचे असाल, सगळ्यात महत्वाचं काय आहे की आता ह्या सगळ्या एक्झाम ज्यावेळी राज्यसेवेला जोडल्या गेल्या त्यावेळी आपोआपच याचा कट ऑफ वाढत चाललेला आहे. कारण तुमच्या स्ट्रीमचे तुमचे कोणी सिनियर असतील जे ऑलरेडी राज्यसेवा करत असतील, 2-3 वर्ष तिकडे अटेम्प्ट दिलेले आहेत, तर त्यांच्यासाठी पुन्हा सिव्हिलचा फॉर्म भरायचा असेल किंवा ऍग्रीचा फॉर्म भरायचा असेल किंवा आता फॉरेस्ट्रीची जागा आहे, तर तिथं त्यांना असं वेगळं ऑप्शन नाही आहे, म्हणजे वेगळी फी भरायची नाही आहे, फक्त एक टिक मार्क करायचे. त्यामुळे बरेचसे विद्यार्थी ज्यांना पुढे जाऊन सिव्हिल मेन्स द्यायची नाही सिरियसली, किंवा ऍग्रीच्या विद्यार्थ्यांना पुढे जाऊन फॉरेस्ट्री किंवा ऍग्री द्यायचे नाही, त्यांचं मेन कोर सेवाचा अभ्यास करायचा आहे, तरी फॉर्म भरताना ते टिक मार्क करतात, कारण पैसे तर काही एक्स्ट्रा भरायचे नाहीत. त्याच्यामुळे होतंय काय की जे कोर स्टुडंट आहेत, जे सिव्हिल मेन्स करणार आहेत, ऍग्री मेन्स करणार आहेत, फॉरेस्ट मेन्स करणार आहेत, तर यांच्यासाठी अवघड जातं, कारण यांचं कॉम्पिटिशन या जुन्या विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यामुळे प्रिलिमचा कट ऑफ आता वाढत चाललेला आहे. त्यामुळं तुम्ही ऍग्री असाल किंवा सिव्हिल असाल तर प्रिलिमला हलक्यात घेऊ नका. खूपदा असं होतं की मेन्सला क्वालिफाय झालेल्या स्टुडंटमध्ये, म्हणजे ऍग्रीमध्ये तर हा रेशो 50% आहे की 50% असे विद्यार्थी क्वालिफाय होतात जे राज्यसेवाच करणार असतात, त्यांना ऍग्रीच करायचं नाही. आणि हा इश्यू इव्हन सिव्हिलला पण मिनिमम 20-30% तरी असे विद्यार्थी असतील की जे राज्यसेवा करणारे होते. त्यामुळे तुम्ही जर मेन्सला क्वालिफाय होत असाल तर 20-30% सिव्हिलच्या स्टुडंटसाठी तर कॉम्पिटिशन तिथंच कमी झालं, ते काय सिव्हिलचा अभ्यास करणार नाहीत. ऍग्रीच्या बाबतीमध्ये निम्म कॉम्पिटिशन कमी झालं, कारण ती मुलं ऍग्री करणार नाहीत, राज्यसेवाच करणार. पण तुमचं मेन चॅलेंज आहे की प्रिलिम्स क्वालिफाय होणं. ओके, आतापर्यंत बॅच ज्यावेळी चालू व्हायची तर बॅच चालू झाल्यानंतर फक्त 4.5 ते 5 महिनेच असायचे. आता ह्यावेळी आपण लकी आहोत की डायरेक्ट सप्टेंबर महिन्यात एक्झाम आहे, तुम्हाला बरोबर 6 महिने आहेत. लक्षात येत आहे. सो हा खूप प्रॉमिसिंग पिरियड आहे. बऱ्याचदा विद्यार्थ्यांना असं लक्षात येतं किंवा बऱ्याचदा तुम्ही आजूबाजूला सिनियरला वगैरे विचारलं की सांगतात की अरे पहिल्या अटेम्प्ट मध्ये काय प्रिलिम्स निघत नसते. त्याला कारणच असं होतं की मुलं जाहिरात आल्यानंतर अभ्यासाला चालू करतात आणि हार्डली 3-4 महिने समोर असतात. आणि आता ही कॉमन प्रिलिम्स झाल्यामुळं जुन्या लोकांचं कॉम्पिटिशन असतं, तर अशा वेळी तुम्हाला खूप चॅलेंजिंग असतं 4 महिन्यात कम्प्लीट करणं. आता लकीली तुम्हाला 6 महिने आहेत, आपण कुठंही गॅप घेत नाही, अगदी वेळेत सिलेबस कम्प्लीट होतो. ज्यावेळी 4 महिने आपल्याला सिलेबसला असतात त्यावेळी पण आपण 3.5 महिने ते 3 ते 3.5 महिन्यात, म्हणजे 1 महिना तुम्हाला रिव्हिजनला त्यावेळी आपण द्यायचं. आता तरी 2 महिने तुम्हाला एक्स्ट्रा आहात. त्यामुळे एकदा बॅच चालू झाली की रेअरली फॅकल्टी काहीतरी हेल्थ इश्यू असेल, इमर्जन्सी असेल तरच आपण क्लासला सुट्टी देतो, अदरवाईज कंटिन्युअस क्लास राहतात. त्यामुळे आमच्याकडून आम्ही 100% वेळेत सिलेबस कम्प्लीट करतो. कुठलाही सिलेबसचा पार्ट डिक्लेअर केला जात नाही. जे एक्झामच्या दृष्टीने महत्वाचं आहे ते इथं 100% होणार. ओके, त्यामुळे आम्हाला तुमच्याकडनं काय हवं आहे की आम्ही जे सांगतोय ते तुम्ही फॉलो करा. कसं होतं की आता आम्ही सगळेजण जवळजवळ 7-8 वर्ष ह्या फील्डमध्ये आहोत, तर आम्ही खूप सारे स्टुडंट्स बघितलेत, त्यांचा अभ्यास बघितलाय, त्यांच्या चुका बघितलेल्या आहेत. तुम्हाला ज्या चुका तुमच्या 2-2 अटेम्प्ट दिल्यानंतर कळणार आहेत ते आता आम्हाला बघितलं कळतं की नाही याचा अभ्यासाची डायरेक्शन चुकते, तू हे नको करू, तू अशा पद्धतीने अभ्यास कर. त्यामुळे आम्ही लेक्चरमध्ये जे सांगतोय ते डोळं झाकून तुम्ही हे करा. तुम्ही जर प्रिलिम क्वालिफाय होत असाल, तुम्ही जर पोस्ट मिळवत असाल तर आम्हालाही फायदाच आहे की ते, बरोबर. म्हणजे आमच्या इन्स्टिट्यूटचं नाव होणार आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला चुकीचं गाईड थोडंच करणार आहे. त्यामुळे ब्लाइंडली फॉलो करा, कारण तुम्ही आता ह्या क्षेत्रात उतरता आहात. आता या क्षेत्रामध्ये आम्ही म्हणजे 7-8 वर्ष आहोत आणि खूप प्रॉमिसिंग आणि हुशार स्टुडंट फक्त स्वतःच्या ऍटिट्यूडमुळं
की मी असाच अभ्यास करणार कारण मी 10वीला बोर्डात आलो होतो, मी 12वीला आलो होतो, मी माझ्या कॉलेजचा टॉपर होतो, मी जीएस होतो टाइप मध्ये एक प्रिज्युडाइज माइंडसेट घेऊन येतात. मी आतापर्यंत ह्या पद्धतीने अभ्यास केलाय आणि त्यामुळं माझं अकॅडमिक खूप स्ट्रॉंग आहे आणि हे पण मी सहज क्रॅक करेन. करू पण शकताय क्रॅक, पण मुळात एमपीएससीची रिक्वायरमेंट काय आहे हे जर तुम्हाला कळालंच नाही, तुम्हाला जायचं आहे साताराला पण तुम्ही बसताय नाशिकच्या एसटी मध्ये, तर त्याचा तुमच्या एफर्टचा काहीच फायदा नाही ना. सो त्या बाबतीमध्ये तुम्ही ब्लाइंडली फॉलो करा फॅकल्टीना, ते सांगतात तशा पद्धतीने अभ्यास करा. 100% तुमची याच अटेम्प्ट मध्ये तुम्ही प्री क्वालिफाय व्हाल आणि मेन्सला याल. आणि मेन्सला पुन्हा बोलायचंच काही काम नाही आहे. विद्यासागर अकॅडमी असेल किंवा एक्सलन्स अकॅडमी असेल तर म्हणजे सरांनी मगाशी म्हटलं, आता मीच माझं कौतुक केल्यासारखं होईल की हम बाप माणूस आहे वगैरे वगैरे, जाऊन द्या. रिझल्ट मागचे बघा किंवा मेन्सला ज्यावेळी तुम्ही याल कुठल्याही रॅन्डमली स्टुडंटला सिव्हिलच्या किंवा ऍग्रीच्या विचारा की कुठे ऍडमिशन घेऊ, ते तुम्हाला सांगतील. किंवा प्रिलिम मधूनच तुम्हाला एक टेस्ट मिळून जाईल की मेन्सला काय घेणार आहे. ओके, आपण प्रिलिमच्या दृष्टीने बोलू. 3 वाजता आपलं शेड्यूल असेल. सुरुवातीला एक महिनाभर बरेचसे आता लास्ट इयरचे स्टुडंट्स वगैरे त्यांच्या एक्झाम्स वगैरे असतील, त्यामुळे 2-2 तास लेक्चर होतील. मे महिन्यापासून तुमचे रेग्युलर 4 ते 5 तासाचे लेक्चर्स होतील. जनरली सुट्टी आपण देत नाही, पण आता एक महिनाभर सर शेड्यूल तुम्हाला सांगतील, पण पुढे एकदा 4-4 तास सुरू झालं की आपण सुट्ट्या वगैरे घेत नाही. ओके, ड्युरेशन साधारण 4 महिन्याचं असतं, त्यामुळे त्या ड्युरेशनच्या पद्धतीनं मिनिमम तुम्हाला 1.5 ते 2 महिना तुम्हाला रिव्हिजनला भेटणार आहे. तर त्या सिलेबस संपल्यानंतर आपण फुल लेंथच्या टेस्ट सिरीज वगैरे त्यामध्ये घेत असतो. ओके, हा 9 कधीपर्यंत? हा ठीक आहे. सुरुवातीला एक 10-15 दिवस सरांचं थोडं दुसरे बॅचेस चालू आहेत, सकाळी 9 वाजता होईल. ओके, त्यानंतर आपलं ते शेड्यूल असेल. ठीक आहे. फीज सरांनी तुम्हाला सांगितले असेल, 11,500 फी आहे ऑनलाईन ऑफलाईनला. इन्स्टॉलमेंट मध्ये करायची असेल तर तुम्हाला 13,000 फी बसेल. पहिली फी तुमची 8,000 आहे आणि त्यानंतर महिन्याच्या आत तुम्हाला 5,000 भरायचे आहे. ओके, आता बुक लिस्ट आतापर्यंत तुम्हाला सांगतो की मी तुम्हाला सांगितलं की 4 महिन्याचाच गॅप असायचा, तर आम्ही बाहेरच्या बुक्स तुम्हाला रेफर करायला सांगत नव्हतो, कारण नोट्स पूर्ण एक्झॉस्टिव्ह आहेत, नोट्समध्ये सगळं कव्हर केलेलं आहे आणि 4 महिन्यामध्ये नोट्स प्लस मी पुन्हा बाहेरचे पुस्तकं वाचतो, तर हे शक्य होत नाही. पण आता तुम्हाला वेळ आहे तर तुम्ही वाचू शकता, पण त्याच्या आधी माझं कंडिशन अशी राहील की तुम्ही आधी व्हिडिओ लेक्चर्स बघा, क्लासच्या नोट्स वाचा, त्याच्यावरून तुम्हाला कळेल की काय इम्पॉर्टंट आहे आणि काय स्किप करायचं आहे, मगच पुस्तक वाचायला घ्या. सरांनीच पॉलिटी लेक्चर न करता सर तुम्ही लक्ष्मीकांत पुस्तक वाचायला घेतला किंवा रंजन कोळंबे सरांचं पॉलिटी वाचायला घेतलं तर तुम्हाला फक्त ते एक पुस्तक वाचायला 1.5-2 महिने लागतील. पण तुम्ही व्हिडिओ लेक्चर्स आणि नोट्स जर वाचलेले असतील तर ते पुस्तक खूप फास्ट कव्हर होईल तुम्हाला, कारण एक्झॅक्टली माहित असेल की कॉन्सेप्ट काय आहे, कुठला टॉपिक इम्पॉर्टंट आहे आणि कुठला नाही. लक्षात येत आहे? सो पहिलं बुक लिस्ट तुम्हाला कंपल्सरी घ्यायचं आहे ते PYQ अनालिसिसचे बुक. आता मार्केटमध्ये तुम्हाला प्री प्लस मेन्स दोन्ही पद्धतीचे बुक्स मिळतील, कंबाईनचे पण बुक्स मिळतील. आता तुम्हाला पुढे जाऊन राज्यसेवा करायचं असेल तर तुम्ही टोटल बुक घ्या सगळेच, पण समजा तुमचं तसं काही डोक्यात नाही, तुम्हाला फक्त टेक्निकल पुरतं सीमित राहायचं आहे, तर पूर्व परीक्षेसाठी आतापर्यंत मागच्या 10 ते 12 वर्षामध्ये जेवढ्या पूर्व परीक्षा झालेल्या आहेत राज्यसेवेच्या टेक्निकलच्या, तर त्याचे एकत्रित PYQ अनालिसिसचं पुस्तक आहे. कुठलंही पुस्तक घ्या, पर्टिक्युलरच एखाद्या ह्याचं घ्या असं आमचं म्हणणं नाही. कुठलंही असं पुस्तक ज्याच्यामध्ये टॉपिक वाईज सॉर्ट आउट केलेलं असेल. जसं सरांनी आज समजा राज्यघटनेची प्रस्तावना जर शिकवली तर त्या प्रस्तावनेवरती आजपर्यंत 10-12 वर्षामध्ये काय काय क्वेश्चन्स आलेले आहेत ते तुम्हाला एकाच पेजवरती एकाच ठिकाणी भेटले पाहिजे. त्याला आपण PYQ अनालिसिसचं बुक म्हणतोय. कुठल्याही ह्याचं घ्या, कारण त्यामध्ये फरक काही नसतो. आयोगाचेच पेपर त्यांनी फक्त सॉर्ट आउट केलेले आहेत. आपण सगळे 10 वर्षाचे 10 पेपर घेणार, PDF घेणार, प्रिंट काढणार आणि टिक मार्क करत बसणार, याला एवढा वेळ नसतो. आपल्या वतीनं ज्यांनी केलेलं आहे 3-4 पब्लिकेशन आहेत वेगवेगळ्या क्लासचे, कुणाचंही घ्या, टॉपिक वाईज सॉर्ट आउट पाहिजे, एवढंच विषय. ओके, हे कंपल्सरी घ्या, ह्याला पर्याय नाही. जोपर्यंत तुम्हाला आयोग एखाद्या प्रश्नावरती कशा पद्धतीने प्रश्न विचारतं हे जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत तुमचा अभ्यास करणाऱ्याला काहीच डायरेक्शन नसेल. बरोबर, जिथं डीप मध्ये विचारतंय तिथं आपल्याला डीप मध्ये अभ्यास करायचा आहे. सो PYQचं पुस्तक कंपल्सरी तुम्हाला लागेल. पुढे पॉलिटीसाठी रंजन कोळंबे सरांचं आहे, लक्ष्मीकांत सरांचं आहे. हिस्ट्रीसाठी एन्शियंट हिस्ट्रीसाठी 6वीचं स्टेट बोर्ड आहे. त्यानंतर ज्यांना इंग्रजीमध्ये करायचं आहे त्यांना लुसंट GKचं एक बुक मिळतं, एन्शियंट त्यातून करू शकता.
हे ज्या त्यावेळी फॅकल्टी तुम्हाला सांगणार आहे, फक्त ओरिएंटेशनला मी एकत्रित सांगतोय. मेडिवेलला 7वीचं पुस्तक आहे, लुसंट मध्ये पण आहे. मॉडर्न हिस्ट्री जे आहे रंजन कोळंबे सरांचं पण आहे. आणखीन 1-2 आहेत, तुम्हाला हिस्ट्रीचे सर वगैरे ज्या त्यावेळी सांगतील. महाराष्ट्राचं हिस्ट्रीसाठी 11वीचं स्टेट बोर्ड आहे. ओके, पण पुन्हा 1 किंवा 2च प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आधी जे मॉडर्न हिस्ट्री आहे ते कम्प्लीट केल्यानंतर तुम्ही ते करू शकता. इकॉनॉमिक्स साठी रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे, देसले सरांचं पुस्तक आहे. आता सरांचं पण पुस्तक 1-2 आठवड्यात येईल, म्हणजे चांगल्या पब्लिकेशन तर्फे. मेन्सच्या दृष्टीने पण सरांनी इकॉनॉमिक्सचं बुक काढलेलं आहे, सुधीर सरांनी. त्यानंतर जिओग्राफीचं बघा 7वी ते 12वी स्टेट बोर्ड आहे. वर्ल्ड जिओग्राफी ज्यांना इंग्रजीतून करायचं आहे, खास करून ऍग्रीच्या आणि सिव्हिलच्या स्टुडंटना हा एक प्रॉब्लेम येतो की सर मग पुस्तकं मराठीमध्ये आहेत, आम्हाला समजत नाही. तर तुम्हाला पॅरलल सोर्स पण आम्ही देऊ. ओके, सायन्स आणि एन्व्हायरमेंट जे 2 टॉपिक आहेत, तर हे दोन्ही टॉपिक तुम्हाला इंग्रजीमधूनच भेटणार आहेत नोट्स. पण बाकीच्या टॉपिक मध्ये तुम्हाला मराठीमध्ये जरी नोट्स असल्या तर कौसामध्ये तुम्हाला इंग्रजी कीवर्ड्स असतील, त्यामुळे समजायला सोपं जाईल. याच्या पलीकडेही तुम्हाला कोणाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा, आम्ही तुम्हाला ज्या त्याचे इंग्रजी सोर्स तुम्हाला सांगू, त्यातून पण तुम्ही वाचू शकता. इंडियन जिओग्राफीसाठी इंडिया फिजिकल एन्व्हायरमेंट क्लास 11चे एनसीईआरटी आहे. मराठीसाठी सौदी सरांचं पुस्तक आहे. महाराष्ट्र जिओग्राफीसाठी मॅप बेस्ड क्वेश्चन करायचं आहे, पर्टिक्युलर पुस्तकच वाचलं पाहिजे असं नाही, पीवायक्यू वरून करू शकतो. फिजिकल जिओग्राफीसाठी फंडामेंटल्स ऑफ फिजिकल जिओग्राफी आहे एनसीईआरटी, त्यांचं सौदी सर आहेत. त्यानंतर दुसरं एक पुस्तक पीवायक्यू नंतर तुम्ही कंपल्सरी घेतलं पाहिजे, ते करंट अफेअर्ससाठी. करंट अफेअर्सला आपले सगळे लेक्चर्स होणार आहेत, पण जनरली आपण सगळ्यात एंडला ते ठेवतो, कारण करंट अफेअर्स असं फिक्स नसतं. म्हणजे आज मी हिस्ट्री घेतली आणि 4 महिन्यानंतर हिस्ट्री घेतली, काय फरक पडतो का? स्टॅटिक सिलेबस आहे. पण करंट अफेअर्स मध्ये तुम्हाला एक्झामच्या, समजा 28 सप्टेंबरला एक्झाम आहे, तर तो महिना सोडून द्या, तर तुम्हाला 31 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला करंट अफेअर्स करावे लागतात. त्यामुळे आपण शक्यतो घेताना करंट अफेअर्स शेवटी ठेवलेला असतो. पण याचा अर्थ असं नाही की ते लेक्चर झाल्यानंतरच तुम्ही करंट अफेअर्स वाचणार. आजपासून तुम्ही प्रत्येक मंथली करंट अफेअर्सचं बुक मिळतं तुम्हाला, मॅगझिन मिळतं, कुठलंही एकच घ्या. अगेन त्यामध्ये पुन्हा हे पण घेतो सर, एक्स्ट्रा करतो, सगळं सेमच असतं. आणि एखादा डिफरन्स जरी असला तर तेवढ्यासाठी तुम्ही 10-15 तास घालवणं हे टाइम व्हॅल्यू मध्ये बसत नाही. सो एकच कुठलंही वापरा. परिक्रमाचं मॅगझिन आहे, युनिक अकॅडमीचं पण आहे आणि सिम्प्लिफाईडचं आहे. कुठलंही एकच फॉलो करा. जनरली एक्झामच्या आधीचा 1 महिना सोडला, तो महिना सोडला की 6 महिन्याचं तरी मिनिमम करावं लागतंय. ते बेसिक मिनिमम करावंच लागतं. म्हणजे तुम्ही इथून पुढे एप्रिल पासून 100% करणं अपेक्षित आहे. त्याच्या आधी तुम्ही जर करू शकत असाल आणखीन 6 महिन्याचं, म्हणजे 1 वर्षभराचं, तर वेल अँड गुड. ओके, सो इथून मागचं जे आहे हे मंथली पण मिळतं आणि यांचं 3-3 महिन्याचं किंवा 6 महिन्याचं बुक पण एकत्र मिळतं. तुम्ही त्या पद्धतीने पण घेऊ शकता. तुम्हाला जसा वेळ मिळेल, कंटाळा येईल तसं करंट अफेअर्स वाचत जा. ठीक आहे, तर हे एक रफली बुक लिस्ट आहे. सायन्ससाठी 8वी ते 10वीचं स्टेट बोर्ड आहे. सचिन भस्के सरांचं पुस्तक आहे, हे मराठीमधून पण आहे, इंग्रजीमधून पण आहे. लुसंट पब्लिकेशन, जनरल सायन्स बाय लुसंट पब्लिकेशन असंही आहे, म्हणजे ज्यांना इंग्रजीच पाहिजे ते करू शकतात. एन्व्हायरमेंटसाठी मी स्वतः घेणार आहे. क्लास नोट सफिशियंट आहेत, फक्त 5च क्वेश्चन्स विचारतात. तेवढ्यासाठी वेगळं मोठे बल्की नोट्स वाचायच्या गरज नाहीत. आपण दरवर्षी अपडेट करतोय, करंट अफेअर्स पण त्यामध्ये अपडेट केलेलं असतं. त्यामुळे एन्व्हायरमेंटसाठी गरज नाही. वाचायचीच असेल तर तुषार घोरपडे सरांचं आहे मराठीमधून, इंग्रजीमधून शंकर आयएस आहे, जे युपीएससी साठी वापरलं जातं. पण अगेन तिथं तुम्हाला जेवढे एक्झामला विचारलं जातं तेवढंच वाचावं लागेल. शंकर आयएस खूप मोठं पुस्तक आहे. त्यानंतर सीसाईट सचिन ढवळे सरांचं बुक आहे. त्यानंतर पीवायक्यू अनालिसिस आणि जे कॉम्प्रेन्शन साठी दिलेले आहेत पॅसेज, ते तुम्ही मागचे पीवायक्यू जरी प्रॅक्टिस करत राहिला तरी सफिशियंट आहे. ओके, ही झाली बुक लिस्ट. आता कॉमन मिस्टेक्स काय आहेत, म्हणजे खूप अभ्यास तर मुलं करतात तरी पोस्ट निघत नाही किंवा प्रिलिम्स क्वालिफाय होत नाही. आता पोस्ट निघत नाही आपण म्हणू नाही शकत, कारण ते मेन्सला डिस्क्रिप्टिव्ह आहे, तो वेगळा पॅटर्न आहे. आपण प्रिलिम पुरतं बघू. तर पहिली गोष्ट की तुम्हाला सिलेबसच माहित नसतो. आता प्रिलिमला सिलेबस 1 लाईन दिलेला आहे, मग सिलेबस ऍक्च्युअली सब पॉइंट मध्ये कसा शोधायचा, तर पीवायक्यू बघून शोधायचे. हे तुम्हाला करायची गरज नाही, पण लेक्चर तुम्ही काळजीपूर्वक बघितलं पाहिजे. टीचर सांगत असेल की हे इम्पॉर्टंट नाही तर दुर्लक्ष करा त्याच्याकडे, आणि जे सांगत असेल की हे इम्पॉर्टंट आहे तर तिथं मग तुम्ही रिवाइज करा, त्यावरती मॅक्झिमम पीवायक्यू सोडवा. समजलं नसेल तर सरांना विचारा. ओके, सो सिलेबस माहिती करून घेणं आणि पीवायक्यू अनालिसिस करणं. पीवायक्यू बुक तेवढ्यासाठीच मी घ्यायला सांगितलेलं आहे.
दुसरं ट्रायल एरर नका करू. मगाशी मी हा पॉईंट सांगितला की ह्याने काय सांगतात, मी आहे ऑलरेडी टॉपर कॉलेजचा, मला सगळं माहित आहे. तर 1-2 अटेम्प्ट नंतर मग तुम्हाला लक्षात येतं की अरे मी अभ्यास तर केला पण माझी डायरेक्शन चुकीची होती, एमपीएससी ला रिक्वायरमेंट वेगळी आहे. तर हे असं नको व्हायला. स्पर्धा परीक्षा चक्रव्यूह आहे. आता शिरायला खूप सोपा आहे. गावाकडे सांगून आला असेल आता पुण्याला मी चाललोय, क्लास लावणार आहे, सगळे चर्चा असतील गल्लीत, पोरग एमपीएससी ला चाललंय, युद्धावर चालल्यासारखं. हे 1 महिने 1.5 महिने कौतुक राहतं. त्याच्यानंतर अलीकडं लोकल न्यूजपेपर पण सगळे न्यूज हे करतात, म्हणजे ह्याची पोस्ट निघाली, हा पीएसआय झाला, लगेच तुमच्या लोकल न्यूजपेपर मध्ये पण येणार. बरोबर, आजकाल तर बॅनर्स लागतात गावामध्ये, म्हणजे जे आजकाल विचारत पण नव्हते पोस्ट निघूपर्यंत त्यांचे सगळी नावं शुभेच्छुक वगैरे सगळे येतात. पण ह्याच्यामुळे झालंय काय की तुमच्यावरती प्रेशर वाढतं. 1-1.5 वर्षानंतर घरातून नातेवाईकाकडून काय मग कधी तुझं, मग एखादा रिझल्ट आला एमपीएससीचा, लगेच पुढचा प्रश्न का नाही झालं, मग ते एक्सप्लेन करणं खूप अवघड आहे. म्हणजे स्पर्धा परीक्षामध्ये पास नापास हा विषय आहे का? नाही आहे ना. डिग्रीला होतं ते 35% 55% पास नापास जे काही तुम्हाला असेल ते. इथं 200 जागा आहेत, तुमचा 201 जरी नंबर आला तरी तुम्हाला पोस्ट निघाली नाही, पण याचा अर्थ असा आहे की तुम्ही बाबा अभ्यासच केला नाही. पण हे समोरच्याला पटवून देणं अवघड असतं, कारण ते पास नापासच्या भाषेतच बघत असतात, का निघत नाही तुझं, असं अशा टाईपमध्ये. स्पर्धा किती आहे काय आहे त्यांना काही माहित नसतं. बरोबर, त्यामुळे हे नंतर प्रेशर वाढत जातं आणि मग पुन्हा तोच खेळ, प्रिलिम मेन्स इंटरव्ह्यू, ह्या कुठल्याही टप्प्यातून बाहेर पडला की पुन्हा प्रिलिम्स. मग ह्याच्यातून कधी 4-4 वर्ष 5-5 वर्ष जातात हे कळत नाही. त्यामुळं आता एंट्री करताय तर एकदम याच्याकडे प्रोफेशनली बघा, कुठेही इमोशनली कुठल्या सब्जेक्टला अटॅच व्हायचं नाही. हिस्ट्री मला आवडतं, बघूया काय झालं. आजकाल म्हणजे हिस्ट्रीवरती पण भरपूर गोष्टी आपल्याला करंट अफेअर्स मध्ये पण ऐकायला मिळतात, मग लगेच जाऊन थोडं शोधूया. एक्झाम ओरिएंटेडच बघा की आपल्याला एक्झामला काय विचारलं जाईल. अदरवाईज जीएस हा विषय असा आहे की म्हणजे युपीएससी मध्ये एक म्हण होते की सूर्याचा प्रकाश, म्हणजे युपीएससी प्रिलिमचा पेपर म्हणजे मी ज्यावेळी येत होतो त्यावेळी, की सूर्याचा प्रकाश जिथं पोहोचत नाही असे पण ठिकाण आहेत. तर जनरली सगळीकडे पोहोचतो ना सूर्याचा प्रकाश. तर मग जीएसचे क्वेश्चन अशा याच्यातून कुठून सोर्स मधून आणतात की ते आपल्याला कोणालाच माहित नसतं. तसं जीएस खूप फास्ट आहे. आपण स्वतःची लिमिटेशन ठरवून द्यायला पाहिजे की हा सिलेबस आहे, एवढं केलं की मी क्वालिफाय होतो. ओके, सो ट्रायल एरर करू नका, फॅकल्टीना फॉलो करा, डायव्हर्स कंटेंट नको. इथं एक नोट्स दिलेत, परत कोणीतरी सांगितलं त्या टेलिग्राम चॅनेलला हँड रिटन नोट्स आहेत पोस्ट होल्डरच्या, परत तुम्ही ते जाऊन वाचायला गेला, परत म्हटलं की अरे यांचं एक रेडीमेड मेड सिम्पल टाईप मध्ये काहीतरी आलेलं आहे, 30 दिवसात प्रिलिम्स काढा, मग ते तुम्ही घेऊन आला. तर अशी प्रिलिम्स निघत नसतं मित्रांनो. म्हणजे त्याला एक सिस्टमॅटिक प्रोसेस आहे, ती क्वालिफाय केला की प्रिलिम्स निघणार. सो तुमचे मटेरियल आहे ते लिमिटेड ठेवा आणि त्याचे नंबर ऑफ रिव्हिजन्स वाढवा. एक्झाम मध्ये तुम्हाला आठवावं लागेल ना. तुम्ही 5 प्रकारचे मटेरियल एकदा वाचण्यापेक्षा एकच मटेरियल 5 वेळा वाचला तर तुमची स्कोर यायची शक्यता जास्त राहतं. त्यामुळे मटेरियल लिमिटेड ठेवा. आपल्या नोट्स जास्तीत जास्त तुम्हाला एखाद्या विषयासाठी जे टेक्स्ट बुक सांगितले आतापर्यंतचे तर ते वापरू शकता. ओके, रिव्हिजन कंपल्सरी करावं लागेल, त्यासाठीच आपण मिनिमम 1.5 ते 2 महिने तुमचा सिलेबस आधी कव्हर करतो. नोट्स मेकिंग, सुरुवातीला लेक्चर बघितल्यानंतर तुम्ही नोट्स एकदा वाचा, त्यानंतर मग जे जे इम्पॉर्टंट आहे ते हायलाइट करा. ज्या गोष्टी पाठांतर करायच्या आहेत, फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला पॉलिटीमध्ये कलम पाठ करावे लागतात, बरोबर, तर त्या गोष्टी पाठांतरच्याच आहेत. मग त्यासाठी एक छोटीशी डायरी ठेवा ज्याच्यामध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी लिहून ठेवत असाल जे पाठांतर करायचं आहे. म्हणजे त्यासाठी सेपरेट वेळ तुम्हाला काढावा लागत नाही. मित्राबरोबर चहाला गेला, डायरी काढायची, विचारत राहायचं. बरं, डायरीज घेऊन जायला पाहिजे असं नाही. तुम्ही तुमच्या नोट्स मध्ये हे काढला सगळं, त्याच्या पीडीएफ बनवू शकता कॅम स्कॅनर मधून वगैरे, बरोबर. तुम्ही कुठेही फिरता जाता ते पीडीएफ ओपन केला, एकमेकाला विचारत बसला. डेडिकेटली टाइम काढायची गरज नाही. तुम्हाला तुम्ही झोपायला गेला, झोप लागत नाही, लगेच नोट्स काढायची, पीडीएफ काढायची, डोळ्यावर करून जेवढा वेळ जाईल तेवढं तुम्हाला त्या गोष्टी पाठ होत राहतील. ओके, शॉर्ट नोट्स काढा. प्रिपरेशन नॉट अकॉर्डिंग टू वेटेज. तुम्हाला मी सांगितलं काही ठिकाणी जसं एन्शियंट इंडिया आहे, मेडिवल इंडिया आहे, 1-2 क्वेश्चन विचारतात पण त्याचा सोर्स फिक्स नसतो. तर आपण एक बेसिक महत्वाचं तेवढं करायचं. त्यातून क्वेश्चन आला तर वेल अँड गुड, नाही आला तरीही मेरिट मध्ये काही फरक पडत नाही. तुमचा मेरिट मध्ये कधी फरक पडणार आहे सांगा. एखाद्याला पॉलिटी पैकी 15 पैकी ऑन एन एव्हरेज सगळ्यांना 12 क्वेश्चन सुटतात धरून चला, आणि तुम्हाला
10च क्वेश्चन सुटले किंवा 8च क्वेश्चन सुटले, तर ह्या केसमध्ये काय होणार आहे, जिथं सगळ्या गावाला मार्क पडलेले आहेत तिथं तुम्हाला मार्क पडलेले नाहीत आणि एन्शियंट कुणालाच आलेलं नाही आणि तुम्हाला आला. किती किती क्वेश्चन आहे, एकच क्वेश्चन आहे, काय फरक पडतो का? त्यामुळे जिथं वेटेज आहे तिथंच फोकस करा. पुढचं PYQ प्रॅक्टिस आणि MCQ प्रॅक्टिस न करणं, म्हणजे पुढे जाऊन आम्ही मेन्सला हीच कॅसेट उलटी फिरू की तिथं नुसता मेन्सला अभ्यास करणार आणि रायटिंग प्रॅक्टिस करणार नाही. इथं तुमची PYQ ची एक्झाम म्हणजे MCQ ची एक्झाम आहे, तर ज्या पद्धतीची एक्झाम आहे त्याची प्रॅक्टिस करावी लागेल. क्रिकेटच्या मॅचला तुम्ही कबड्डीची प्रॅक्टिस करून चालणार आहे का? सो PYQ कंपल्सरी सोडवा, कारण PYQ म्हणजे आयोगाने आजपर्यंत विचारलेले क्वेश्चन्स असतात, त्याची डिफिकल्टी लेवल वगैरे तुम्हाला मॅच होत जाते, लक्षात येत जातं. त्याच्यावरती मग टेस्ट सिरीज वगैरे बाकीचे एक्स्ट्रा MCQ सोडवत गेला की ज्या गोष्टी पाठ नाही झालेल्या त्या पण तुम्हाला हळूहळू पाठ व्हायला लागतात, किंवा ज्या अजूनही पाठ नाहीत तरी तुम्हाला 4 पैकी त्या आन्सर पर्यंत कसं पोहोचायचं, मग इलिमिनेशन मेथड 4 पर्यायापैकी 2 कसा काढून टाकायचा, हे सगळं तुम्हाला लक्षात येत जातं. पण हे कधी लक्षात येणार आहे, जेव्हा तुम्ही मॅक्झिमम MCQ सोडवाल त्यावेळी. ओके. त्यानंतर टेस्ट सिरीज, आता इकडे डिस्क्रिप्टिव्हला तर मुलं प्रचंड कंटाळा करतात टेस्ट सिरीज द्यायला, पण इव्हन MCQ ला पण येत नाहीत. म्हणजे मग दुसरं काय म्हणेल, मग मला मार्क कमी पडलं तर माझा एक कॉन्फिडन्स डाऊन होईल. अरे पण तुझा आता कॉन्फिडन्स डाऊन होण्यापेक्षा तुला आता मार्क कमी पडले तर अजून पुढे महिना 15 दिवस आहे ना वेळ, तुला त्या सब्जेक्ट वरती तू पुन्हा तयारी करू शकतो ना. डायरेक्ट एक्झामलाच कळलं की माझा हा सब्जेक्ट वीक आहे तर तिथं सुधारण्याला चान्सेस नाहीत, परत पुन्हा पुढच्या वर्षी आला, सगळं 1 वर्षांनी रिपीट झालं. सो कंपल्सरी टेस्ट सिरीज द्या. टेस्ट सिरीज मध्ये तुमचं टाइम मॅनेजमेंट, पेपर कव्हर होतो की नाही, बऱ्याचदा 5व्याचा प्रश्न म्हणजे 5व्याचं 2ला गोल करत असतो आपण, चुकून 6व्याचं 2 गोल करतो, असे एवढे साधे साधे मिस्टेक्स होतात आणि तुमचे 5-6 क्वेश्चनचे मार्क असेच जातात. मग हे जोपर्यंत तुम्ही त्या फॉर्मॅटमध्ये जात नाही, टेस्ट सिरीजला हॉलमध्ये इथं पलीकडे आपला मोठा हॉल आहे विद्यासागरचा, तर तिथं आपण टेस्ट सिरीज घेतो. तुम्ही एकत्र बसल्यानंतर त्या हॉलचं एक टेन्शन येतं, मग ते 2 तासात पेपर कव्हर कसा करायचा, मग कुठल्या सिली मिस्टेक झाला, जे काय तुम्हाला मिस्टेक्स करायच्या ते टेस्ट सिरीज मध्ये करा, म्हणजे ऍक्च्युअली एक्झाम मध्ये मिस्टेक्स होणार नाहीत. ओके. सो कंपल्सरी तुम्हाला टेस्ट सिरीज द्यायची आहे. ठीक आहे, इथपर्यंत आहे, व्यवस्थित आपण प्लॅनिंग केलेलं आहे. अगेन तेच रिपीट करतोय की आम्ही 100% देतोय, तुम्ही त्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत. अदरवाईज मग पुन्हा पुढच्या वर्षी त्याच गोष्टी रिपीट करण्यात अर्थ नाही. आणि 7-8 वर्ष स्पर्धा परीक्षा म्हणजे स्पर्धा परीक्षेला घालवण्या एवढं स्पर्धा परीक्षा महत्वाची नाही. आयुष्यात करण्यासारखं खूप काही आहे. तुम्ही आता फ्रेशर्स आला आहात, 1-2 वर्षामध्ये तुम्ही पोस्ट काढून जा. ठीक आहे, काही डाऊट्स आहेत ऑनलाईन ऑफलाईन? ठीक आहे, ऑनलाईन जर काही डाऊट्स नसतील तर आपण इथं थांबूया. थँक्यू.